नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. राज्यातील शेती व्यवसाय प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून शेतकरी दिवसेंदिवस गंभीर संकटात जात आहे. शेतकरी आत्महत्यांच्या घटना समाजाला हादरवून टाकणाऱ्या असून नुकतीच माहूर तालुक्यात एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भविष्यात संपूर्ण कुटुंबांच्या आत्महत्यांचे भयावह चित्र उभे राहू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असताना देश व राज्यातील राजकारण्यांना मात्र निवडणुकांपुरताच रस असल्याची तीव्र भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी समाजासमोर उभ्या असलेल्या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना संघटित करण्याच्या उद्देशाने शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 14 व 15 फेब्रुवारी 2020 रोजी माहूर येथील पार्किंग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुणवंत पाटील हंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जगदंबा धर्मशाळा माहूर येथे होणार आहे. या आढावा बैठकीस किनवट तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख रमेश कदम पाटील यांनी केले आहे. तसेच माहूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व शेतकरी महिला तसेच नवयुवक तरुणांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख शिवाजीराव शिंदे व किनवट तालुक्याचे ज्येष्ठ नेते त्रिभुवनसिंह ठाकूर यांनी केले आहे. अधिवेशन माहूर गड, तालुका माहूर, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र, दिनांक 14-15 फेब्रुवारी 2026 या दिवशी पार्किंग मैदान माहूर अशा ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केलेलं आहे. आमच्या शिवाजीराव शिंदे साहेबांनी जे आम्हाला ऊर्जा दिली आणि सगळे हे झाले, तर सगळ्यांनी येऊन याला करून नंबर 1चं असं व्हायला पाहिजे की माहूरकरांनी बोलायला पाहिजे की आजपर्यंत माहूरमध्ये प्रत्येक वेळा देवस्थानासाठी लोक येतात, पण इतके शेतकरी जमले, इतकी लोकसंख्या कधी जमली नाही माहूर देवस्थानजवळ. तितकी लोकसंख्या जमा असं मी युवक शेतकऱ्यांना आणि आमच्या शेतकऱ्यांना, शेतकरी महिला आघाडी आया बहिणींना आणि सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी या अधिवेशनासाठी 2 दिवसासाठी अमूल्य वेळ खर्च करू त्यांनी आलंच पाहिजे. नागरिकांना आमचे नम्र निवेदन आहे, आव्हान आहे, विनंती आहे. आपल्या प्रपंचातील अनेक वेळा आपण अनेक आघाड्यावर आंदोलनं केले, अधिवेशनं केले, सीमापार आंदोलनं केली आणि पाकिस्तानच्या वाघा बॉर्डरपर्यंत आपण आंदोलनं केलेली सर्व जाणती मंडळी आहात, योद्धे आहात. या अधिवेशनामध्ये येऊन नवतरुणांना ऊर्जा देण्यासाठी आपण 2 दिवस आपले सगळे मनोगत व्यक्त करण्यासाठी माहूर या नगरीमध्ये, जसे या शहराचं अत्यंत महत्त्व आहे, अनुसया माता, रेणुका देवी, दत्तात्रय, महानुभाव पंथाचं दत्तप्रभूचं ठिकाण, अशा ठिकाणी या देशाचा राज्यकारभार देशाचा कारभार चालवणाऱ्या, ज्यांना आम्ही रामभक्त म्हणतो, अशा रामभक्त पुरुषांच्या या सरकारला ठणकावून सांगण्यासाठी आणि या ईश्वराला आम्ही विनंती करतो की या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य संपवून शेतकऱ्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावी यासाठीच या अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. तरी देशातील सर्व नागरिकांनी माहूरगडाला यावं आणि अधिवेशनामध्ये आपला सहभाग नोंदवा ही नम्र विनंती. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.